नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा भाग दुसरा, अर्थात या कादंबरीचा सीझन 2. आज या कादंबरीचं प्रकरण 25वे, आराकाकांच्या भयानक पर्वाची सुरुवात. पण तत्पूर्वी तुमच्याकडून जर अजूनही चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, चुकून चॅनल सबस्क्राईब करणं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती करतो, श्रोते हो, कृपया दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रकरण 25, आराकाकांच्या भयानक पर्वाची सुरुवात. आमच्या पूजा आटोपल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तेव्हा आराकाका आणि सीताकाकू गौरीसह गर्दीतनं वाट काढत येत होते. तेव्हा तिथली माणसं देखील लवकुशकडे आश्चर्यानं बघत त्यांना वाट देत होती. आमच्या तातूनं इथं आपल्या आईवडिलांबरोबर पूजेला येण्याअगोदर जैताकाकांच्या ज्ञानेश्वरजवळ लवकुशला ठेवलं होतं आणि तो पूजेला मंदिरात गेला तेव्हाच आमचे आराकाका हॉटेलमध्ये आपली झोप पूर्ण करून तिथे आले होते. तेव्हा त्यांना बघून आजी ओरडली, अरे आरा, लवकर लवकुशला घेऊन मंदिराकडे निघ, नाही तर गर्दी फार होईल. तसे आराकाकासुद्धा होय आहे म्हणून त्या सगळ्यांना घेऊन घाईघाईनं मंदिरात शिरले होते. त्यावेळी त्यांना कल्पना देखील नव्हती की त्यांच्या आयुष्यातल्या एका भयानक पर्वाला त्या क्षणी सुरुवात झाली आहे. मला आजसुद्धा वाटतं की हे सगळं घडलं नसतं तर फार बरं झालं असतं, पण विधिलिखितापुढे कोणाचं काही चालतं का? आता आमच्या सातमाईंच्या वाड्यातल्या सगळ्यांच्या पूजा आटोपल्या होत्या तरी गावातल्या अनेकांच्या पूजा व्हायच्या होत्या. रात्रीचे 9 वाजत आले होते. आजी म्हणाली, आता सगळेजण फार दमलेले आहोत, आता कोणी जत्रेत फिरायला जायचं नाही, सकाळी जत्रेत फिरून संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला घरी निघायचं आहे. नागो काका म्हणाले, आये, मी पोरांना इथेच नेऊन त्यांना काहीतरी खायला घेऊन देतो, नाही तर त्यांना रात्रभर झोप यायची नाही. अख्खे तू सुद्धा चल आमच्याबरोबर. आत्या म्हणाली, नको रे नागो, मी फार दमली आहे, त्यात भाकरीही करायची आहेत. तेव्हा आजी म्हणाली, नागो, तू आता निघ आणि पोरांनो, तुम्ही एकमेकांचा हात घट्ट धरून चाला, कुणीही नागोच्या जवळून हलायचं नाही. आणि ती आत्याला म्हणाली, आनंदे, आता पुन्हा काही स्वयंपाकाचा घाट घालू नको, काही दुपारचं जेवण असेल तेच चालवून घेऊया. तसं सगळ्यांनी आपापल्या घरून हे ते आणलेलंच आहे. त्यात पोरं आता गेली मिठाईच्या दुकानात, ती पोट भरून येतील, तेव्हा उगाच पुन्हा स्वयंपाकाचा घोळ नको. तशा इंदू आजी म्हणाल्या, आंबे, अगदी बरोबर बोललीस. त्यात आम्ही आणलेल्या ढीगभर पुरणपोळ्या आहेत, दुमी गंगेनी केलेली उसळ, भाकऱ्या भरपूर आहेत. तेव्हा आपण दह्याच्या मडक्या जत्रेतनं आणू. हे सगळं ठरल्यावर आजी आत्याला म्हणाली, आनंदे, सकाळी तू आणि मंगी जरा लवकर उठा, पोरांच्या पटापटा आंघोळ्या आटोपून घ्या आणि शेवंता, कंबळी आणि गुणा तुम्ही सगळ्यांच्या न्याहारीचं बघायचं. तसं दुमी, गंगी, राणी आणि सगळ्याजणी तुमच्या हाताशी आहेतच. एकदा का सकाळी आंबाचं शेवटचं दर्शन घेतलं की सगळेजण जत्रेत फिरायला मोकळे हो. आज मी तुम्हाला सांगते, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही फार सुंदर क्षण येतात, त्या क्षणांचा कधी विसर पडत नाही. माझ्याही आयुष्यात ज्या ज्या सुंदर रात्री उगवल्या त्यात ह्या एका रात्रीचा समावेश आहे. ती चांदणी रात्र मला स्पष्टपणे आठवते आहे. मी त्या बैलगाडीत आत्याच्या कुशीत चांदणं मोजत पडले होते, त्यावेळी मला त्या अतिसुंदर गाण्याच्या ओळी आठवत होत्या, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. मी आत्याला म्हणाले की आत्या, आभाळातल्या या मंद दिव्यांना कोण ग तेलवात करत असेल? का आत्या, कदाचित तिथले यक्ष, किन्नर या चांदण्यारूपी आकाशकंदील त्या आकाशात लावून ठेवत असतील. आत्या काही न बोलता फक्त हूँ म्हणाली. तसं मी नंतर स्पष्ट म्हणाले, आत्या, या चांदण्यांचे आकाशकंदील कुणी ग ह्या आभाळात लावून ठेवलेत? तेव्हा आत्या म्हणाली, सरस्वते, या चांदण्यांचे आकाशकंदील कुणी ह्या आकाशात लावलेले नाहीत. तर सरस्वते, जी आपली प्रियतम माणसं आपल्याला सोडून कायमची दूर निघून जातात, ती ह्या चांदण्यांच्या रूपानं आकाशाला धरून आपल्या माणसांना बघत राहतात. मला माझी आत्या असं का म्हणते ते जाणवलं होतं आणि मी गहीवरून तिला म्हणाले,
आत्या, अगं मी सुरेश रमेशच्या वडिलांना कधी बघितलं नाही, तरी मला माहिती आहे ह्या क्षणी तू त्यांची आठवण काढतीयस. आत्या मला सांग, त्यांची चांदणी कुठली आहे गं? आणि माझी फार चांगली आत्यासुद्धा हसत म्हणाली, सरस्वते, ती बघ, त्या गुच्छातली जरा वेगळ्या प्रकारे चमकणारी ती चांदणी आहे ना, तिथे त्याच्या बाजूची चांदणी आपल्या सखाची. मी दाटल्या आवाजात म्हणाले, आत्या, कधी मी चांदणी झाल्यावर तू माझ्याजवळ असशील ना गं? तशी आत्या पटकन माझ्या बाजूला वळली, मला घट्ट आपल्या कुशीत घेत म्हणाली, होय रे सोन्या, मी नेहमी तुझ्याजवळ असेन. तेव्हा तिचे ते अश्रू माझे गाल ओले करत होते. ती अत्यंत सुंदर अशी रात्र मी नाही विसरणार कधी. दुसऱ्या दिवशी आम्हा सगळ्यांना आत्यानं अगदी भल्या पहाटे उठवलं होतं. तेव्हा जागोजागी शेकोट्या चुली पेटलेल्या होत्या. देवळाच्या आवारात हलगी, चवडक आणि झांजांचा एकच गलका उसळला होता. त्यातच लहान पोरांचं रडणं, ओरडणं, आयांची हळू आवाजातली कुजबूज, बांगड्यांची किणकिण, अशा अनेक तऱ्हांच्या आवाजांनी ते पटांगण अगदी भरून गेलेलं होतं. साधं कोणाशी काही बोलावं तर आम्ही पोरं देखील त्या गोष्टीचा फायदा घेऊन हसत अगदी वात भरल्याप्रमाणे मुद्दाम जोरजोरानं ओरडून बोंबलत होतो. नंतर आत्याने भराभरा आम्हा पोरांच्या आणि स्वतःची आंघोळ आटोपून घेतली. आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्या आंघोळी उरकून घेतल्या. आजी चिंतेनं म्हणाली, आनंदे, अगं ह्या रामदासला काय झालं आहे गं? माझा जीव टांगणीला लागला आहे की. आत्या म्हणाली, आये, आपण देवीचं दर्शन घेऊन येऊ, नंतर मीच नागोला घेऊन आबांच्या वाड्याकडे जाऊन काय भानगड आहे ते बघून येते. त्यावेळी माझे बाबा आणि काकासुद्धा त्यांच्या ह्या न येण्यानं फार अस्वस्थ झालेले होते. आजी म्हणाली, अगंदे, अगं माझ्या काळजाने ठाव सोडला आहे गं. तू असं कर, आत्ताच नागोला घे, आबांच्या वाड्याकडे निघ. आपला रामदास असं वागणाऱ्यापैकी नाही आहे गं. त्याला माहिती आहे ना आम्ही इथे त्याची काळजी करत असणार. आजी असं म्हणतच होती की तेव्हाच रामदास काका आणि आत्मा तुकादादा घाईघाईनं तिथे आले. आल्या आल्या ते सगळेजण आजीच्या पाया पडले. तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्या तिघांभोवती घोळका केला. आजी काकांना रागानं म्हणाली, काय रे रामदास, आबांच्या वाड्यात गेल्यावर तुला आमचा इतका विसर पडला का? अरे कुणी आपली काळजी करतं याचीसुद्धा तुला आठवण नाही आली? रामदास काका गायगाईत म्हणाले, आये, तुम्ही सगळेजण आबांच्या वाड्याकडे चला. मी सगळ्या गावकऱ्यांना आबांच्या वाड्याकडे चालायला सांगतो. मी तसं आबांशी बोलून सगळं काही ठीक केलं आहे. हे ऐकलं आणि आजी आणखीन संतापून म्हणाली, म्हणजे लेकरा, तू काल दिवसभर आम्हा सगळ्यांना आबांच्या वाड्यावर नेण्यासाठी वाद घालत का बसला होतास? अरे तुला वाटलंच कसं की तू आम्हाला हे सांगितल्यावर आम्ही आबाच्या वाड्याकडे जाऊ? अरे हवाय कोणाला तो आबा पाटलाचा वाडा? अरे माझ्या वाड्याची मोठी सून तुझी बायको इरली बघ ना कशी वागतीये. ती आली नाही. तिने तुझ्या आणि या पोरांबरोबर येऊन आंबाच्या पायाशी जाऊन तिचा पदर मागायला नको? ते करण्यासाठी सुद्धा ती तुझ्याबरोबर आली नाही आणि तू आम्हाला आबांच्या वाड्यात चला म्हणून सांगतोयस? लेकरा, तू आधी जा, इरलीला घेऊन आंबाच्या पायावर जाऊन ये. आमची चिंता करू नको. अरे पोटाला भूक लागली ना की मसनवटीत खाल्लेली भाकरीसुद्धा गोड लागते, जिरते सुद्धा. त्यासाठी आम्हाला कोणाच्या वाड्याची गरज नाही हो. त्यावेळी आजी रागानं हे काकांना सांगताना तिची अंधुक नजर आपल्या दीनवाण्या खाली मान घालून उभ्या असलेल्या तिच्या पोराकडे गेली आणि त्या क्षणी तिला आमच्या रामदास काकांचं इतकं वाईट वाटलं की तिला भडभडून आलं. ती त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून म्हणाली, रामदासा, लेकरा, तू इरलीला घेऊन ये आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या वाड्याकडे जा. आपल्या गाड्या संध्याकाळी सुटणार आहेत. तू पोरांना घेऊन कधी येणार आहेस? तेव्हाच आत्मा तुका पुढे झाले. आत्याला घट्ट धरून आजीला म्हणाले, आजी, आम्ही आता बाबांबरोबर आबांच्या वाड्यात जाणार नाही. आम्ही तुझ्याबरोबर इथेच थांबणार, तुझ्याबरोबर घरी येणार. त्यांच्याकडे बघत आजी पुन्हा काकांना म्हणाली, जा रामदासा, इरलीला घेऊन ये, तुम्ही पूजेतनं मोकळे व्हा. रामदास काका तिच्याजवळ बसत म्हणाले, आये, ती नाही येणार. तिला बरं नाही आहे. काल तिला चक्कर आली होती. आजी धास्तावली आणि म्हणाले, अरे काय झालं इरलीला? मग आता कशी येते? रामदास काका म्हणाले, आहे काय नाही गं, तिचं नेहमीचं नाटक चालू झालं. काल बाहेरची मंडळी आली होती ना, त्यांना कळायला नको का आपण तिच्याबरोबर कसं वागतो?
तशी आत्या एकदम पुढे झाली, रामदास काकांच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाली, जाऊ दे रे रामदास, आता पूजेचं काय करायचं. रामदास काका उद्वेगानं म्हणाले, अक्का तसंही मला त्या आंबेच्या पायाजवळ जायचंच नव्हतं. अगं आम्ही तिथे जाऊन काय भलं होणार आहे, आणि असंही आमचं काय भलं झालं आहे. आता तुम्ही कुणी आबांच्या वाड्याकडे जात नाही तर मी सुद्धा आता आबांच्या वाड्यावर जाणार नाही. मी आणि ही पोरं इथंच थांबणार, तुमच्याबरोबर घरी येणार. नंतर आबा कधी इरलीला वाड्याकडे पाठवतात ते त्यांचं त्यांना ठरवू दे. एवढं एका दमात बोलून ते म्हणाले, आनंदे अगं काही असलं ना तर मला आणि पोरांना वाढ गं. आजी शांतपणे आनंदी आत्याला म्हणाली, आनंदे त्यांना वाढ. आणि हे बघ रामदास, तुम्ही तिघांनी जेवून थोडं जत्रेत फिरून लगेच आबांच्या वाड्याकडे निघायचं आहे, नाही तर आता इथे आबांचा सगळा वाडा हजर होईल आणि मला गावकऱ्यांसमोर पुन्हा कुठला तमाशा नको आहे. इथे बाहेरचे गावकरीसुद्धा आहेत. आजी असं म्हणत होती तेव्हा इरली काकूंचे भाऊ शंकर काका आणि बाजीराव काका तिथे हजर झाले. आजीच्या पायासुद्धा न पडता शंकरदादा एकदम आजीला पुढे होऊन म्हणाले, आजी आता तुम्ही यांना काय ते समजावा. एक तर तिथं आमच्या इरलीची मनस्थिती नाही ठीक, त्यात ह्यांचं तिच्याशी असं तोडून वागणं. हे काल वाड्यात आल्यापासून कोणाशी अगदी आबांशी सुद्धा बोलले नाहीत की कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही. रात्री हे जेवले नाहीत, त्यांनी काही खाल्लं नाही म्हणून कालपासून इरलीनं काही खाल्लं नाही. दुपारी तिला आली चक्कर. मग तेव्हासुद्धा हे इरलीला रागवून म्हणाले की इरले, मी माझ्या माणसांकडे जातो, तिथून मी माझ्या माणसांबरोबर माझ्या वाड्याकडे जाईन, तू कधी यायचं आहे तेव्हा ये वाड्याकडे. एवढं बोलून ते पोरांना घेऊन सरळ इथे निघून आलेत आणि तिथं इरलीने सगळा वाडा आपल्या डोक्यावर घेतला आहे. आजी आता ह्यांना आणि पोरांना आत्ताच आमच्याबरोबर पाठव. आजी कळवळ्यानं म्हणाली की लेकरा तू कालपासनं उपाशी आहेस, आनंदे आधी त्यांना वाढ. मग आजी शंकरदादांना म्हणाली, हे बघा रामदास आणि पोरं भाकरी खाऊन येतील, तुम्ही जरा थांबा. तेव्हा रामदास काका एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले, शंकररा मी आता अजिबात तुमच्या वाड्यात येणार नाही आणि प्रत्येक खेपेला इरलीच्या तालावर नाचणार नाही. ती आमच्या कोणाबरोबर जत्रेला यायला तयार नव्हती, तरी फक्त तिच्या हट्टामुळे मी आमच्या वाड्याची परंपरा तोडून आबांबरोबर इथं जीपनं आलो, ते काय इरलीचं रडगाणं बाहेरच्या लोकांसमोर ऐकण्यासाठी. आता मला हे बास झालं, आता मी तिच्या तालावर नाचणार नाही. मी जरी इरलीचा नवरा असलो तरी आधी मी कोणाचा तरी मुलगा आहे, भाऊ आहे, कोणाचा तरी बाप आहे, दीर आहे, काकासुद्धा आहे. आणि एक ह्या नवऱ्याच्या नातासाठी मी बाकीची नाती तोडू शकणार नाही, शकत नाही. इरलीने आपली सगळी नाती तोडली तरी मला माझी नाती तोडता येणार नाहीत. मी माझ्या कुटुंबाबरोबर राहणार, माझ्या घरी निघून जाणार, तुम्ही निघा. तसे बाजीराव दादा म्हणाले, आजी तुम्हाला इरलीची परिस्थिती काय आहे हे चांगलं माहिती आहे, त्यात ती अशक्त झाली आहे आणि ह्या लंघनानं तिला नक्की काहीतरी होईल. आजी तुम्ही तरी यांना समजावा, यांना पोरांना आमच्याबरोबर पाठवा. तिथे इरली आणि हे सगळेजणं खाऊन पिऊन आंबेच्या दर्शनाला जातील आणि परवा मी स्वतः त्यांना सोडायला येईल किंवा उद्या आम्ही त्यांना घेऊन येऊ. पण आता आंबाच्या पायाशी जाणं महत्त्वाचं आहे का नाही. बाजी काकांचं ते बोलणं ऐकून आजी व्याकुळतेनं म्हणाली, लेकला रामदासा, तू तुकारामाचं तत्त्वज्ञान सांगताना नेहमी म्हणतोस ना की दुसरा कसाही वागला तरी आपण नीट वागावं, आणि स्वतःच असा वागतोयस. हे बघ पोरा, तुला सातमाईंची माझी आण आहे, तू भाकरी खा, आबांकडे जा. आणि काय रे तुका आत्मा, तुम्ही दोघं शहाणे आहात ना, मग आता बाबांबरोबर भाकरी खाऊन जायचं. हां. आत्या लगबगीनं त्या तिघांना वाढायला निघाली तेव्हा रामदास काका उठले आणि आत्मा तुका दादाला घेऊन कोणाशी काहीही न बोलता शंकर आणि बाजीराव दादांबरोबर निघून गेले. तेव्हा आत्यानं आणलेल्या भाकरीचं गाठोडं तिच्या हातातच राहिलं. आमच्या रामदास काकांच्या व आत्मा तुकादादांच्या अशा येण्यानं आणि जाण्यानं आमच्या सगळ्यांच्याच मनावर एक विचित्र ताण आला होता. आम्ही पोरी आमचे दादा आले म्हणून फार खुश झालो होतो, पण त्यांच्या जाण्यानं आम्ही पोरं पुन्हा हिरमुसलो. ह्या वर्षीच्या आंबेच्या जत्रेत काही ना काही रडणं चालूच होतं. त्यामुळे ह्यावेळी ना आंबाच्या जत्रेची मजाच किरकिरी झाली होती. त्यात आमच्या आजीचं एक होतं, ती कुणी लहान असो नाही तर मोठा, सगळ्यांच्या भावना सांभाळत बसत असे. आजीला माहिती होतं आपल्या अहोरात्र चुलीकडे बसणाऱ्या सुनांना या जत्रेच्या वेळी थोडं आपल्या पतीबरोबर मुलांबरोबर मोकळं फिरून खरेदी करायची आहे. त्यामुळे आम्ही आंबाच्या पाया पडून आलो की ती प्रत्येक कुटुंबाला जत्रेत फिरायला पाठवत असे.
त्यामुळे आमच्या आया खुश होत, तर आम्ही पोरंसुद्धा आपापल्या आईवडिलांकडे आपल्याला पाहिजे ते हक्कानं मागून घेता येईल म्हणून खुश असायचो. नाही तर माझे बाबा कधी वाड्यातनं शिरगुप्पीला निघाले आणि मी काही खाऊ आणायला त्यांना सांगितला की माझी आई लगेच चुलीजवळून बोंबलायची, अहो सरस्वतीला जिलबी आणताना यमी, चिंगी, सगुणा, मंजी, येशा, मुरली आणि आत्मा तुकासाठी सुद्धा आणा. आणि त्या सगळ्यांच्या वाटणीत माझा एवलासा वाटा कधीच संपून जायचा. त्यावेळी अगदी एवढासा चिमणीचा घासच मला फक्त उरत असे. परंतु आंबेच्या जत्रेच्या वेळी आमच्या कुठल्या वस्तूची किंवा खाऊची कसली वाटणी होत नसे, तर त्यावेळी आम्ही आमच्या मनाचे आणि वस्तूचे राजे असून आम्हाला हवं ते घेऊन आम्ही हादडायचो. त्यावेळी आमच्या हक्काचा खाऊ आमच्या खिशात अगदी सुरक्षित असे. आम्ही पोरं 4-4 बत्ताशांचे रंगीत हार गळ्यात घालून फिरताना ते बत्तासे कचाकचा खायचो. त्यावेळी आमच्या हातात मोठा मैसूर पाकाचा तुकडासुद्धा आम्ही तोंडात कोंबायचो आणि नंतर तेच चिकट हात आईचा डोळा चुकवून आमच्या परकराला पुसायचो. इतकी मजा यायची तेव्हा म्हणून सांगू. पण तुम्हाला ते नाही कळणार, त्यासाठी तुम्हाला जत्रेतली सरस्वतीच व्हायला लागेल. या जत्रा फिरण्याच्या वेळी आमचे बाबा धोंडीला आपल्या खांद्यावर बसवून मंजीचा हात धरून पुढे चालत, तर आई माझा हात घट्ट धरून आपल्या अवजड पिशव्या एका हातात धरून त्या सांभाळत आमची वरात इथे तिथे बघत जत्रेत फिरत असे. माझे बाबा मध्ये मध्ये मागे वळून आईकडे बघून हसत, तेव्हा माझी आई उगाचच लाजत असे. तेव्हा माझ्या लाजणाऱ्या आईकडे बघत बाबा जोरात हसून म्हणायचे, उदे ग आंबे उदे, आये तुझी कृपा अशीच माझ्यावर राहू दे. आणि ते आई जवळ येण्यासाठी थांबत. तेव्हा आई ईश्य म्हणून इतकी छान लाजायची. त्यावेळी मला हेच कळत नसायचा की जत्रेतच आई बाबांकडे बघून इतकी का लाजते. पण त्यावेळी एक होत असे, बाबा आईचं ते लाजणं बघून इतकं खुश होत, त्यामुळे त्यावेळी आम्ही पोरांनी काहीही मागितलं तरी ते आम्हाला मिळत असे. माझी आई या जत्रेत रंगारंगाच्या बांगड्या, ओवा काढायची बारीक दात्याची फणी, देवांना रंगीत कागदाच्या फुलांचे हार, गोल आरसे, मला मंजी आणि सगुणेला सुद्धा रंगीत मण्याच्या माळा घ्यायची. त्यात काजळाची डबी, पावडरचा मोठा डबा, केसातले आकडे, पिना हे होतंच. आणि हे सगळं माती मसण अगदी 4-5 पिशव्या भरून घ्यायची. तर बाबा मंजीला अत्यंत आवडणारी कचकड्याची बाहुली घेऊन देत आणि यशाला हाफ चड्डी आणि शर्ट मिळत असे. अशाच या जत्रेत माझ्या बाबांनी एक हात घड्याळ घेतलं होतं. त्या घड्याळाचा तो लाल पट्टा त्यांना आवडला होता. माझ्या आईचं एक होतं, ती जत्रेत मिळणारे खोटे दागिने कधी घ्यायचे नाही. आता ती आम्हा पोरींना माळा घ्यायची, खोटी कर्णफुलं घ्यायची, पायातले खोटे पैंजण घ्यायची, पण स्वतः मात्र कधी खोटे दागिने घालत नसे आणि तिला ते आवडतसुद्धा नसत. ह्यावेळी मात्र आमच्या रामदास काकांच्या आणि आत्मा तुकादादाच्या अशा जाण्यानं या छान जत्रेच्या मजेवर विरजणच पडलं. तरी आम्ही जत्रेत फिरत होतो. आई हे ते घेऊन पिशवीत कोंबतच होती. पण ह्यावेळी तिचं ते छान लाजणं संपून गेलं होतं, तर बाबा न हसता गंभीर होते. यावेळी माझ्या आईनं बाबा आणि आजीसाठी पानाचे नवीन बटवे घेतले होते. तसंच आपल्या लुगड्याबरोबर बाबांना धोत्राचं पान घेतलं होतं. तसंच आंबाईचे ताईत घेऊन तिने आम्हा पोरांच्या दंडावर बांधून आमच्याबरोबरच आत्मा तुका दादांना तसंच सुरेश रमेश दादांनासुद्धा ते ताईत घेतले होते. आईनं बाटलीत ठेवलेली कागदाच्या फुलाच्या गुच्छेची फुलदाणी घेतली होती आणि मला मंजीला भातुकली खेळण्यासाठी लहान लहान मातीची भांडी त्या लहान चुलीसह घेतली होती. तर आमच्या धोंडीला दोरीनं ओढायच्या मातीच्या बैलगाड्या घेतल्या होत्या, त्याला एक बेचकीसुद्धा घेतली. तसंच वाड्यातल्या प्रत्येक मुलासाठी तिने काही ना काही खरेदी केलं होतं. त्यात विशेषतः तिची आनंदी आत्यासाठी काही वेगळी खरेदी होतीच. आमची खरेदी आटोपली आणि आम्ही त्या लहानशा मिठाईच्या दुकानात गेलो आणि तिथे बाबांनी चहा भजी मागवली. पण ह्यावेळी आईनं न लाजता त्या चहाच्या पेल्यात भजे बुडवून खाताना इरली काकूंच्या वागण्याबद्दल ती बोलत होती. शेवटी मीच वैतागून आईला म्हणाले की ए आहे, आता तो काकूंचा विषय पुन्हा पुन्हा काढू नको ना. तशी आई एकदम गप्प झाली. माझी आजी मात्र ह्या आंबेच्या जत्रेला आली की प्रत्येक वेळी ती अगदी आठवणीनं देवळाच्या पायऱ्यांवर विकली जाणारी आंबेची पितळीची मूर्ती न विसरता घेत असे.
आणि अशा माझ्या आजीनं घेतलेल्या कितीतरी आंब्याच्या पितळी मूर्ती आमच्या देवघरात त्या परसातल्या साधूच्या केसांच्या डबीच्या शेजारी अगदी रांगेनं मांडून ठेवलेल्या होत्या. आमची आजी काय करी? आमच्या वाड्यातलं किंवा गावातलं कोणी दूर ठिकाणी जाणार असेल आणि त्या आजीचा निरोप घ्यायला आले की त्यातली एक मूर्ती काढून त्या जाणाऱ्याच्या हातात ठेवून म्हणत असे, लेकरा लवकर जा, सुखरूप परत ये आणि आल्यावर ह्या आंबेला पुन्हा तिच्या जागेवर आणून ठेव. नंतर त्या आंब्याची जागा कितीतरी दिवस रिकामी असे, पण थोड्या दिवसांनी ती जागा पुन्हा त्या मूर्तीच्या येण्यानं भरून जायची. आमच्या सुरेश रमेशजवळ सुद्धा आजीनं दिलेली आंबाची मूर्ती होती. तसंच गावात कोणाची नवीन सून आली की आमच्या वाड्यातनं ही एक आंबाची मूर्ती त्या पाया पडायला आलेल्या नव्या नवरीच्या हातात आजी ठेवून म्हणत असे, तुझ्या संसारावर ह्या आंबेचा पदर नेहमी असेल आणि तुझा संसार भरभरून जाईल. आणि ते नवीन जोडपं ती मूर्ती भक्तिभावानं घेऊन आजीच्या पायाला हात लावून तिचा आशीर्वाद घेऊन निघून जात असे. आमच्या आजीनं द्रुपा काकूंना, राणी काकू आणि गावातल्या अनेक जणींना ह्या आंबाच्या मूर्ती दिल्या होत्या. आजीनी किन्ना काकांच्या दुमी काकूंना त्या लग्न करून आल्या तेव्हा आंबाची मूर्ती दिली होती. परंतु नंतर आलेल्या गंगी काकूंना मात्र तिने ती आंबाची मूर्ती दिली नव्हती. कदाचित त्यावेळी ती मुद्दाम विसरलेली असावी. तसंच आजीनं रोहीचं बाळणपण केलं, रामशाचं सातमाईंच्या पारावर बारसं केलं. तरी आजीने का कोणास ठाऊक या रोहीला आपली मुलगी मानूनसुद्धा तिला ती आंबाची मूर्ती दिलेली नव्हती. कदाचित आंबाला रोहीकडे जायचं नसावं. आज देखील तुम्ही मांजरीवाडीत कधी आला तर तुम्हाला तिथल्या प्रत्येक गावच्या देवघरात या आंबाच्या मूर्ती ठेवलेल्या आजही दिसतील आणि त्या सगळ्या मूर्तींना माझ्या आजीचा हात लागलेला आहे. आमची जत्रेतली खरेदी आटोपली तेव्हा हे ते माती मसण खाऊन आमची पोटं तुडुंब भरली होती. आमच्या हातातल्या पिशव्या जड झाल्या होत्या आणि आई बाबांना म्हणाली, अहो माझी खरेदी आटोपली आहे तेव्हा आपण गाडीकडे जाऊया, आईसुद्धा वाट बघत असेल. माझ्या आईनं जाताना अगदी थांबून आमच्या सखासाठी त्याचा आवडता खाऊ घेऊन आपल्या पदरात बांधून घेतला तेव्हा तिच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. आम्ही गर्दीतनं वाट काढत देवळाकडे निघालो तेव्हा जाताना बाबांना शिवा काकाची हाक ऐकू आली, ए बाळकृष्णा इकडे ये. आम्ही बघितलं तर गुणा काकू, सगुणा आणि मुरली एका बर्फाच्या गाडीवर लाल रंगीत पाणी घातलेले बर्फाचे गोळे चोखून चोखून खात होते. बाबा आणि आम्ही त्यांच्याजवळ गेलो तेव्हा शिवा काकांनी आम्हा सर्वांना बर्फाचे गोळे घेऊन दिले. ते चोखून खाताना माझी आई आणि गुणा काकू आपण काय काय खरेदी केलं ते एकमेकींना सांगत होत्या. तर शिवा काका बाबांना म्हणत होते, अरे बाळकृष्णा, तो आपल्या तातूला आणि नागोला कुठे पाहिलंस का? बाबा म्हणाले, मी तरी त्याला कुठे पाहिलं नाही शिवादादा, असतील इथेच कुठेतरी चणे फुटाणे खात. पण झालं काय होतं, त्या जोगतिणीच्या कवडीच्या माळेचं प्रकरण मंगी काकूजवळ घडलं होतं. त्यामुळे त्या नागो काकांबरोबर जत्रेत फिरायला न जाता आजीने आणि आत्याने त्यांना कितीही सांगून त्या आजी आणि आत्याचा पदर धरून म्या जाणार नाही असं म्हणून बसल्या होत्या. शेवटी नागो काका आणि तातूच जत्रेत फिरायला गेले होते आणि शेवटी भरपूर मिठाई घेऊन कंटाळून ते दोघेही आजी, आत्या आणि मंगू काकूजवळ येऊन तिथे मिठाई खात बसले. आजीने तातूचं हिरमुसलेलं तोंड बघितलं तसं ती नागो काकांना आणि आत्याला मुद्दाम म्हणाली, नागो आनंदे, मला इथे बसून बसून कंटाळा आलाय. ती बघ, इंदू आपल्या दाजी, राणी, परसू आणि अन्नीबरोबर जत्रा फिरायला गेली आहे. कांता आजीसुद्धा लंगड्या किन्ना आणि आपल्या सुना नातवंडांबरोबर जत्रेत गेली आहे. आपणच इथे बसलो आहे. उठ मंगे, आपण सुद्धा जत्रा फिरून येऊया. तशा आमच्या मंगी काकू म्हणाल्या, आहे तुम्ही जाऊ नका साहेब, मी आई येत नाही, मला लय भ्या वाटते. आजी त्यांचा हात धरून म्हणाली, हे बघ मंगे, तुझी माणसं तुझ्याजवळ असताना तुला कुणाला घाबरायचं कारण नाही. अगं आता कुठल्याही जोगतिणीनं तुझ्याकडं साधं बघितलं ना तरी आम्ही तिचे डोळे फोडू. उठ पोरी, त्या पिशव्या घे, तुला हवे ते खरेदी कर, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा केवळ आपल्या सासूचा मान राखण्यासाठी आमच्या मंगी काकू नाईलाजानं उठल्या होत्या आणि नंतर मंगी काकूंनी हात्याचा हात धरून बरेच खरेदी केली. त्यानंतर मंगी काकूंची कळी खुललेली होती. आमचे नागो काकासुद्धा हसत हसत लाजणाऱ्या आपल्या पत्नीकडे बघून खुशीत आले होते. तर आमचा तातू आजीचा हात धरून खरेदी करत सुटलेला होता. ते सर्व खरेदी करत करत आमच्या कुटुंबाजवळ आले.
त्यावेळी आम्हा सर्वांना जत्रेच्या खरेदीसाठी आजी आणि आत्याला आलेलं बघून सुखद धक्का बसला, कारण आमची आजी आणि आत्या कधीच जत्रेत फिरायला येत नसत. मला आठवतं एकदा ह्या आंब्याच्या जत्रेला आमचे सुरेश रमेश दादा आले होते. तेव्हा मात्र आमच्या आनंदी आत्यानं त्या दोघांना घेऊन जत्रेत फिरून ढिगभर खरेदी केली होती. पण नंतर मात्र ते दोघं कॉलेजला सुट्टी नसल्यामुळे आंब्याच्या जत्रेला कधी आले नव्हते आणि आपल्या पोरांबरोबर जत्रेत ते खरेदी करण्याचं आत्याचं सुख संपलेलं होतं. त्यात आम्ही तिला किती आग्रह केला तरी ती नंतर कधीच आमच्याबरोबर कुठल्याच कुटुंबाबरोबर जत्रेत फिरायला येत नसे. विचारलं तर म्हणायची, मी येऊन कोणासाठी खरेदी करू, तुम्ही तुमच्यासाठी खरेदी करा. पण आज मात्र हे दोन आकाशीचे चंद्र जत्रेत फिरायला आले होते आणि ते बघून आम्हा सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला होता. श्रोते हो, सातमाईंचं रान यामधलं प्रकरण तुम्ही ऐकताय. या प्रकरणातला भाग आज इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.